हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, संयुक्त पूर्व परीक्षा गट ब जी की 8 ऑक्टोबरला होणार आहे त्याची तयारी आपण करत आहोत. त्याच्यासाठी एक विशेष टेस्ट सिरीज सुद्धा आपण लॉन्च केली आहे. त्याच्या प्रत्येक पेपरचं आपण विश्लेषणासहित अभ्यास सुद्धा या युट्यूब चॅनलवर केला. आता आपण या दररोज 50 मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न प्रत्येक विषयाची त्याच्यावर डिस्कस करत आहोत. प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण सुद्धा पाहत आहोत. तर आज आपण याच प्रकारे 50 मोस्ट इम्पॉर्टंट चालू घडामोडीचे प्रश्न याबद्दल डिस्कशन करणार आहोत आणि प्रत्येक प्रश्नाला डिटेलमध्ये स्पष्टीकरण सुद्धा पाहणार आहोत. तुम्हाला ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर हा मोबाईल नंबर दिसत आहे, याच्यावर व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही इन्क्वायरी करू शकता. एकूण 10 टेस्ट पेपर तुम्हाला याच्यामध्ये पीडीएफ स्वरूपात व्हॉट्सअपवर भेटतील. याची फीस नाममात्र 300 रुपये ठेवण्यात आली आहे. आणि या टेस्ट सिरीजची विशेषता अशी आहे मित्रांनो, या पेपरमधील प्रश्नांचं स्पष्टीकरणाची पीडीएफ सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. याचा अर्थ असा की एकूण 1000 मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न तुमच्या डोळ्याखालून जातील, जे की अभ्यासाच्या दृष्टिकोन फार महत्त्वाचं ठरणार आहे. आणि प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला त्याच्यात अभ्यासासाठी भेटणार आहे. ज्याला कुणाला जॉईन करायचं आहे या नंबरवर व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही इन्क्वायरी करू शकता. तर चला वेळ न करता आजच्या या व्हिडिओमधील 50 मोस्ट इम्पॉर्टंट चालू घडामोडीचे प्रश्न आपण पाहूया. तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवर आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करण्यास विसरत जाऊ नका. प्रश्न क्रमांक 41, ज्याच्यामध्ये आपण आजच्या चालू घडामोडी या पेपरमधील पाहणार आहोत. उत्तर भारतातील पहिल्या अंतराळ केंद्राचे निर्माण कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. उत्तर भारतातील पहिलं अंतराळ केंद्र हा राहणार आहे, त्याच्यामुळे हा एक्झामच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे. नुकतंच याचं उद्घाटन सुद्धा करण्यात आलं. तर कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, जम्मू या ठिकाणी करण्यात आलं. उत्तर भारतातील पहिलं अंतराळ केंद्र जम्मूमध्ये केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आहे त्यांच्याकडे, जे की आहे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केलं. आणि अंतराळ तंत्रज्ञान जम्मू क्षेत्रात स्टार्टअप आणि नवोन्मेषणासाठी नवीन कवाड उघडेल, म्हणजे एक होप त्यांनी दर्शवली आहे की आता ही जम्मूच्या जे युवा मंडळी आहे किंवा तिथलचे जे नागरिक आहेत त्यांना आता एक चांगलं स्कोप तिथे भेटणार आहे. आणि अभियांत्रिकी, एरोनॉटिक्स आणि या संदर्भातील इतर शाखांचे प्रशिक्षण देणारी एकमेव भारतीय अंतराळ आणि तंत्रज्ञान संस्था तिरुवनंतपुरम मध्ये होती. स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात जम्मू आणि काश्मीरमध्ये अंतराळ केंद्र आणि भारतातील दुसऱ्या प्रकारची अंतराळ प्रशिक्षण संस्था उघडण्यात आता आली आहे. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो, एक्झामच्या दृष्टिकोनातून लक्षात असू द्या, नोट करून ठेवा. किंवा तुम्ही आपली टेस्ट सिरीज जॉईन केले, या सगळे प्रश्न तुम्हाला भेटतीलच. सोबत त्यांचं स्पष्टीकरण जे मी तुम्हाला सांगत आहे, हा सगळा स्पष्टीकरण तुम्हाला पीडीएफ स्वरूपात भेटणार आहे. ज्याला कोणाला जॉईन करायचं आहे, खाली मोबाईल नंबर तुम्हाला दिसत आहे, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकता. प्रश्न क्रमांक 42, असामान्य शौर्य धाडस दाखवणाऱ्या राज्यातील नागरिकांसाठी 2023 पासून कोणता पुरस्कार राज्य सरकार सुरू करणार आहे? तर या पुरस्काराचं नाव होतं मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार योजना. छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार योजना कोणासाठी? तर असामान्य शौर्य धाडस दाखवणाऱ्या राज्यातील नागरिकांसाठी हा पुरस्कार सुरू करण्याची योजना राज्य सरकारनं घोषित केलेली आहे. प्रश्न क्रमांक 43, पूसा कृषी विज्ञान मेळा 2022 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता? हा आयोजित करण्यात आला होता नवी दिल्ली या ठिकाणी. नवी दिल्ली. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी नवी दिल्ली येथे पूसा कृषी विज्ञान मेळ्याचं उद्घाटन केलं होतं. आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय कृषी संशोधन संस्थेने हा 3 दिवसीय कृषी मेळा आयोजित केला होता. आणि कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉक्टर त्रिलोचन मोहपात्रा या समारंभाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 44, काटसा कायदा कोणत्या देशाशी संबंधित आहे? अमेरिका, भारत, रशिया, युक्रेन. तर हा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. युक्रेन आणि रशियाचं जे युद्ध चालू आहे त्याच्या दृष्टिकोनातून जे आपले वर्ल्ड अफेअर्स असतात, म्हणजे जागतिक घडामोडी, याच्यामध्ये फार महत्वाचा हा प्रश्न राहणार आहे. कारण की हा काटसा नियमांतर्गत अमेरिका भारतावर निर्बंध लादू शकतो, कारण भारत रशियाच्या विरोधात स्टेटमेंट देत नव्हता. एका प्रकारे मूकसंमती होती रशियासोबत. तर अमेरिका भारतावर या कायद्याअंतर्गत निर्बंध लादू शकतो अशा न्यूज पूर्ण जगभरात पसरल्या होत्या. असं त्यांनी निर्बंध लावले नाही, पण त्यावेळेस जेव्हा युद्ध सुरू झालं नुकताच, तर तेव्हा या प्रकारचं बातम्या पसरल्या होत्या. त्याच्यामुळे या कायद्यावर एक्झाम मध्ये प्रश्न येऊ शकतात. तर हा काटसा कोणत्या देशाशी संबंधित आहे? हा रिलेटेड आहे अमेरिका. अमेरिकेचा हा कायदा आहे. काटसा काय होतं याचा फुल फॉर्म? काटसाचा फुल फॉर्म बघा, CAATSA. तर याचा फुल फॉर्म आहे मित्रांनो, काउंटरिंग अमेरिकाज ॲडव्हर्सरीज थ्रू सँक्शन ऍक्ट. काउंटरिंग अमेरिकाज ॲडव्हर्सरीज थ्रू सँक्शन ऍक्ट असा याचा फुल फॉर्म आहे. हा अमेरिकन कायदा आहे. त्याच्या अंतर्गत अमेरिकेच्या अध्यक्षांना शत्रू राष्ट्र असलेल्या
रशिया, इराण आणि उत्तर कोरिया या देशांकडून संरक्षण साहित्य खरेदी करणाऱ्या देशांवर आर्थिक आणि लष्करी निर्बंध लादण्याचा अधिकार आहे. भारताविरोधी काटसा अंतर्गत निर्बंध लादण्याचा बायडन प्रशासनाचा विचार होता. ओके, त्यांनी काही लादलं नाही, पण तेव्हा चर्चा अशा सुरू झाल्या होत्या. ओके, तर जे संरक्षण साहित्य जर कोणाकडून, रशिया, इराण आणि उत्तर कोरिया. भारत रशियाकडून संरक्षण साहित्य मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतो, तर त्यावेळेस अमेरिकेकडून अशा बातम्या सुरू झाल्या होत्या. तर हा काटसा रिलेटेड आहे अमेरिकेशी. प्रश्न क्रमांक 45, महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेशानुसार प्रभाग रचना करणे, कुठे आरक्षण देता येईल ते ठरवणे हा अधिकार कोणाकडे असणार आहे? मोस्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे. सत्ता बदलली, परंतु हा निर्णय झालेला आहे. सध्याच्यावर स्थगिती आली का असं काही न्यूज तरी नाहीये. तर याचं जे उत्तर आहे हे आता राज्य सरकारकडे असणार आहे. कोणाकडे? राज्य सरकार. ओबीसी जे आरक्षण होतं त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रश्न ऐरणीवर आला होता आणि त्यावर आता मार्ग काढत तेव्हा राज्य सरकारनं राज्य निवडणूक आयोगाचा जो निवडणुकीच्या तारखा म्हणजे निवडणूक कार्यक्रम ठरवण्याचा अधिकार स्वतःकडे घेण्याचा निर्णय घेतला होता. मध्य प्रदेश पॅटर्ननुसार हा निर्णय घेण्यात आला होता आणि त्या समितीचं एक विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर सुद्धा झालेला आहे. ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात ट्रिपल टेस्टची अडचण आली होती आणि ट्रिपल टेस्ट शिवाय आरक्षण देता येणार नाही असा निकाल सर्व देशाला लागू झाला होता. त्यामुळे महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाशिवाय काही ठिकाणी निवडणूक झाली सुद्धा. मध्य प्रदेश, ओरिसा, कर्नाटककडे तोच कायदा लागू झाला होता. नंतर जे इम्पेरियल डाटा आहे मध्य प्रदेशने सादर केला, नंतर त्यांना ओबीसी आरक्षण देता आलं होतं. महाराष्ट्रात सुद्धा आता निकाल येत्या काही दिवसांत लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 46, पॅरामोटर मधून पॅराजम्प करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण ठरल्या आहेत? तर पॅरामोटर मधून पॅराजम्प करणाऱ्या ज्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत त्या आहेत शीतल महाजन. शीतल महाजन. तर स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि जागतिक महिला दिन वर्ल्ड वुमेन्स डे निमित्त पद्मश्री शीतल महाजन यांनी हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथे रात्रीच्या वेळी 5000 फुटावरून पॅराजम्पिंग करून नवा विक्रम नोंदवला होता. अशा प्रकारे पॅरामोटर मधून पॅराजम्प करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. 1.5 महिन्यापूर्वी याच ठिकाणी पद्मश्री महाजन यांनी 9 वारी साडी नेसून प्रजासत्ताक दिनानिमित्त 6000 फुटावरून जम्पिंगचं रेकॉर्ड सुद्धा केलं होतं. त्यांच्या नावावर 18 राष्ट्रीय आणि 6 जागतिक विक्रमाची नोंद आहे आणि जगातील 7 खंडात स्काय डायव्हिंग करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला सुद्धा आहेत. ओके, त्या कोण आहेत? शीतल महाजन. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 47, इंडो पॅसिफिक मिलिटरी हेल्थ एक्सचेंज परिषद 2022 ची संकल्पना काय ठेवण्यात आली होती? तर याची संकल्पना ठेवण्यात आली होती अस्थिर, अनिश्चित, गुंतागुंतीचे आणि अस्पष्ट जगात लष्करी आरोग्य. VUCA म्हणजे अस्थिर, अनिश्चित, गुंतागुंतीचे आणि अस्पष्ट जगात लष्करी आरोग्य सेवा पुरवणे. तर संरक्षण मंत्री आपले जे आहेत राजनाथ सिंग यांनी 7 मार्च 2022 रोजी आर्म फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेस आणि US इंडो पॅसिफिक कमांड यांच्या या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या 4 दिवसीय इंडो पॅसिफिक मिलिटरी हेल्थ एक्सचेंजवर आभासी परिषदेचं पद्धतीने उद्घाटन केलं होतं. आणि याची संकल्पना काय होती? अस्थिर, अनिश्चित, गुंतागुंतीचा आणि अस्पष्ट जगात लष्करी आरोग्य सेवा निश्चित करणे. आणि 10 मार्च 2022 पर्यंत हा कार्यक्रम सुरू होता आणि याचं उद्दिष्ट लष्करी वैद्यक क्षेत्रामध्ये सहकार्य आणि संयुक्तता वाढवणे, यामध्ये ऑपरेशन कॉम्बॅट, वैद्यकीय दक्षता, ट्रॉपिकल मेडिसिन, फील्ड सर्जरी, फील्ड अनेस्थेशिया, एव्हिएशन आणि मरीन मेडिसिन इमर्जन्सी अनेक मुद्द्यांचा विषय या परिषदेमध्ये समावेश होता. आणि या परिषदेमध्ये 38 पेक्षा जास्त देशातील 600 पेक्षा अधिक भारतीय आणि परदेशी प्रतिनिधी सहभागी सुद्धा झाले होते. आणि या समितीचं 20 सदस्यांचं शिष्टमंडळ या परिषदेचं सह यजमानपद भूषवण्यासाठी नवी दिल्ली येथे आलं होतं. कोणाचं? तर US इंडो पॅसिओम यांचं ते शिष्टमंडळ होतं जे आलं होतं. त्यांनी जवळपास 110 विषयावर या परिषदेमध्ये चर्चा घडून आणली होती. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 48, DD इंडिया वाहिनीचा वैश्विक विस्तार करण्यासाठी कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रसारण होणार आहे? हे सुद्धा फार एक महत्वाची चालू घडामोड होती जी की एक्झामच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची आहे. तर आता DD इंडिया जी OTT प्लॅटफॉर्मवर आली आहे तर ते OTT प्लॅटफॉर्म कोणता आहे? तर ते आहे YUP TV. कोणता आहे? YUP TV. DD इंडिया वाहिनीचा वैश्विक विस्तार करण्यासाठी तसेच विविध आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भारताचा दृष्टिकोन जागतिक व्यासपीठावर मांडण्यासाठी प्रसार भारतीने DD इंडियाचं प्रसारण YUP TV या OTT म्हणजे ओव्हर द टॉप, OTTचं फुल फॉर्म ओव्हर द टॉप या मंचावर माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला
आहे. आणि या करारामुळे डीडी इंडियाचा कार्यक्रम आता अमेरिका, UK, युरोप, मध्य पूर्व, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि या न्यूझीलंड या देशांमध्ये आता या OTT प्लॅटफॉर्म मार्फत पोहोचू शकणार आहे. प्रश्न क्रमांक 49, नारी शक्ती पुरस्कारसाठी महाराष्ट्रातील कोणत्या महिलांचा समावेश आहे? सायली नंदकिशोर आगवणे, जे काही कथ्थक डान्सर आहेत, डाऊन सिंड्रोमचा परिणाम झाला होता त्यांच्यावर. वनिता जगदेव बोराडे, बुलढाणा शहरातील मेहकर येथील रहिवासी असलेल्या 35 वर्षीय वनिता बोराडे यांना अनेक जण सर्पमित्र म्हणून ओळखतात. कमल कुंभार, एक सामाजिक उद्योजक, की ऑप्शन नंबर 4 वरील सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो वरील सर्व. या ऑप्शन मध्येच बघा तुम्हाला स्पष्टीकरण सुद्धा दिले आहेत. सायली नंदकिशोर कोण आहे? कथ्थक डान्सर आहेत. वनिता जगदेव बोराडे या बुलढाणा शहरातील मेहकर येथील रहिवासी असून 35 वर्षीय वनिता बोराडे यांना सगळे सर्पमित्र म्हणून ओळखतात. आणि कमल कुंभार सामाजिक उद्योजक आहेत. या सगळ्यांचं नारी शक्ती पुरस्कारसाठी समावेश होतो. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 50, चंद्रावर 4G नेटवर्क बनविण्याची जबाबदारी नासाद्वारे कोणत्या भारतीयाला सोपविण्यात आली आहे? मोस्ट इम्पॉर्टंट अजून एक न्यूज अंतरिक्षच्या बाबतीत. तर ही जी जबाबदारी ही सोपवण्यात आली होती निशांत बत्रा याच्यावर. तर कोण आहेत निशांत बत्रा? तर अमेरिकेची अंतराळ संस्था नासा चंद्रावर मानवाला पाठवण्याची मोहीम आखत आहे. त्यांनी चंद्रावर 4G नेटवर्क प्रस्थापित करण्यासाठी महत्वाची जी जबाबदारी आहे ते निशांत बत्रावर सोपवली, जे की नोकिया कंपनीवर चे एक धुरा सांभाळणारे व्यक्तिमत्व आहे. आणि ही जबाबदारी नोकिया कंपनीला सोपवण्यात आली असून निशांत बत्रा या एका भारतीयाच्या हातात नोकियाने ही संपूर्ण जबाबदारी दिली आहे. निशांत बत्रा दिल्लीतील एक मध्यमवर्गीय व्यावसायिक कुटुंबातील आहेत आणि फिनलँडच्या इस्पूमध्ये राहणाऱ्या निशांत यांनी 22 अरब युरोची कंपनी म्हणजे नोकियामध्ये ग्लोबल स्ट्रॅटेजी अँड टेक्नॉलॉजी हेड आहे. तर ते नोकियामध्ये काय पदावर आहे? ग्लोबल स्ट्रॅटेजी अँड टेक्नॉलॉजी हेड. बेल लॅब्समध्ये टेक्नॉलॉजी आणि रिसर्चची जबाबदारी देखील त्यांच्याजवळ आहे. या लॅबला 9 नोबेल पुरस्कार आणि ट्युरिंग अवॉर्ड्स मिळाले आहेत. नासाने आपल्या चंद्र मोहिमेसाठी म्हणजे लुनार मिशनसाठी मोबाईल कनेक्टिव्हिटी देण्याची जबाबदारी आता नोकियाला सोपवली आहे. नासाने नोकियाला ऑक्टोबर 2020 मध्ये चंद्र म्हणजे लुनार कनेक्टिव्हिटी प्रकल्प दिला होता. नासा 2024 मध्ये चंद्रावर माणसे पाठवण्याचा जी योजना आखत आहे. चंद्रावर आतापर्यंत केवळ नासानेच मानव मिशन पाठवले आहे. नील आर्मस्ट्रॉंग 1969 मध्ये चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा व्यक्ती होतं. नासाने आपल्या मून मिशनसाठी नोकियाचा निवड केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक 51, महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यावर पहिल्यांदाच कोणत्या प्रजातीच्या प्रजननाची नोंद करण्यात आली आहे? ग्रीन सी कासव, ऑलिव्ह रिडले, खाऱ्या पाण्यातील मगर की वरील सर्व? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 ग्रीन सी कासव. ग्रीन सी कासव. ते महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यावर पहिल्यांदाच ग्रीन सी प्रजातीच्या कासवांच्या प्रजननाची नोंद करण्यात आली. 5 मार्चला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबागच्या किनाऱ्यावर सागरी कासवांमधील ग्रीन सी प्रजातीच्या कासवांच्या पिलांचा जन्म झाला आणि जवळपास एकूण 74 पिले ते घरट्यामधून बाहेर पडली होती. आणि ऑलिव्ह रिडले जे प्रजातीचे कासव हे आपल्या महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावर येतच राहतात हे आपल्याला माहिती होतं. पण ग्रीन सी कासवांबाबत पहिल्यांदाच पुरावा मिळाला आणि येत्या काही दिवसात घरटे रिकामे झाल्यानंतर आणखी याविषयीची माहिती कळणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 52, बासरी उत्सव 2022 कोणत्या शहरात पार पडले? तर बासरी उत्सव 2022 हे पार पडले ठाणे या ठिकाणी. तर 6 मार्च पासून ठाण्यात हे सुरू झालं होतं आणि बासरी उत्सवाचे 13वं पर्व भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या अर्थात अमृत महोत्सवात समर्पित आहे. प्रख्यात बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया हे या उत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि उस्ताद अमजद अली खान यांनी पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आणि बासरी उत्सवचे आयोजन गुरुकुल प्रतिष्ठान या धर्मदाय ट्रस्ट तर्फे केलं जाते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 53, ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक प्रकारात सुवर्ण पदक कोणी पटकावले? आता हा जो आहे ना हा 2021चा आहे. नुकताच 2022चे जे ISSF शूटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे ती सुद्धा संपन्न होत आहे. त्याच्यात सुद्धा बरेच भारतीय जे मेडल प्राप्त करत आहेत. हा जो प्रश्न आहे हा रिलेटेड आहे 2021ची. ओके, लक्षात असू द्या. 2022चे अजून जे आता काही दिवसांमध्ये ते सुद्धा आपल्यासमोर नावं येऊन जातील. आपण नेक्स्ट पेपरमध्ये ते सुद्धा इन्क्लूड करूया. तर 2021 मध्ये कोणाला प्राप्त झालं होतं? तर 2021 मध्ये प्राप्त करणारे खेळाडू होते मित्रांनो याच्यातले श्री निविता ईशा सिंग आणि रुचिता विनेरकर वरीलपैकी सर्व. म्हणजे हे सांघिक प्रकारात एकत्र मिळून यांनी केलं होतं. श्री निविता ईशा सिंग आणि रुचिता विनेरकर या भारतीय महिला त्रिकुटाने ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं होतं. आणि या जे त्रिकूट होतं म्हणजे 3 खेळाडू यांनी 16 अचूक लक्ष्यवेध करताना भारताच्या खात्यावर दुसरं सुवर्ण
आणि एकूण 3रं पदक जमा केलं होतं. आणि या 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदकासह भारतीय संघ गुणतालिकात आघाडीवर सुद्धा पोहोचलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 54. जेट एअरवेजच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर जेट एअरवेजच्या मुख्य कार्यकारी म्हणजे सीईओ पदी संजीव कपूर यांची नियुक्ती करण्यात आली. तर जे जेट एअरचे नवीन प्रमोटर होते जालान कॅलरॉक यांनी कन्सोर्टियम यांनी एव्हिएशन दिग्गज संजीव कपूर यांना एअरलाईनचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे सीईओ म्हणून नियुक्त केलं होतं. त्यानंतर शेवटचा प्रश्न चालू घडामोडीचा प्रश्न क्रमांक 55. भारतीय नौदलाने स्टेल्थ डिस्ट्रॉयर INS चेन्नईवरून कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर ती चाचणी घेतली होती ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र. ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र. तर या ब्रह्मोस क्रूज क्षेपणास्त्रावर विस्तारित पल्ल्याच्या जमिनीवर हल्ला करण्याचा अचूकतेचं यशस्वीपणे प्रात्यक्षिक पार पडलं आणि काही महिन्यांपूर्वी ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राच्या लँड अटॅकची यशस्वी चाचणी करण्यात आली होती. ही चाचणी अंदमान आणि निकोबार बेट समूहाजवळ पार पडली आणि सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र DRDOने विकसित केलाय. ब्रह्मोस क्षेपणास्त्र 400 किमी अंतरावरील लक्ष्याचा वेध घेऊ शकतो. महिला आणि मुलांना एकात्मिक लाभासाठी कोणत्या योजनांची अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली? मिशन शक्ती, मिशन वात्सल्य, सक्षम अंगणवाडी की पोषण 2.0. तर या अर्थसंकल्पामध्ये जे मागचं झालं त्याच्यामध्ये मिशन शक्ती, मिशन वात्सल्य, सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 द्वारे महिलांना आणि मुलांना एकात्मिक लाभ प्राप्त करण्यासाठी 2 लाख अंगणवाड्या अद्ययावत केल्या जाणार आहे. याच्यामध्ये याचं उत्तर असणार ऑप्शन नंबर 4 वरील सर्वच्या सर्व. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 77. प्रोजेक्ट 75 अंतर्गत तयार करण्यात आलेल्या 5व्या पाणबुडीचे नाव काय देण्यात आले आहे? तर त्या पाणबुडीचं नाव देण्यात आलेलं आहे मित्रांनो वागीर. काय नाव आहे पाणबुडीचं? प्रोजेक्ट 75 वागीर. तर प्रोजेक्ट 75 यार्ड 11879 मधील भारतीय नौदलाच्या कलवरी वर्गातील 5व्या पाणबुडीची पहिली सागरी चाचणी 1 फेब्रुवारी 2022लाच ही पार पडली. 1 फेब्रुवारी 2022ला आणि जी यशस्वीपणे पार पडली. आणि नोव्हेंबर 2020 मध्ये MDL अर्थात माझगाव गोदी जहाज बांधणी मर्यादित या कंपनीच्या कान्होजी आंग्रे बंदरात या पाणबुडीचं जलावतरण करण्यात आलं होतं आणि सेवेत समाविष्ट झाल्यानंतर या पाणबुडीचं नाव ठेवण्यात येणार आहे वागीर. लक्षात असू द्या, मोस्ट इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 78. महाराष्ट्र राज्य शासनातर्फे 2022 विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालाय? हा जाहीर झालाय भारत सासने यांना. भारत सासने. उदगीर येथे झालेलं जे 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं त्याचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक कथाकार भारत सासने यांना राज्य शासनाच्या वतीनं ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक कैलास विंदा करंदीकर यांच्या नावे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला. आणि त्याचे जे स्वरूप आहे ते 5 लाख रुपये रोख, मानचिन्ह व एक मानपत्र दिला जातो. आणि हा पुरस्कार साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकास प्रदान करण्यात येतो. आणि मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 79. राज्यातील आगामी महानगरपालिका नगरपालिकांसाठी बहुसदस्यीय प्रभागाची तरतूद पुन्हा लागू करण्याचा निर्णय 22 सप्टेंबर 2021 रोजी मंत्रिमंडळाने घेतला. त्या संदर्भात चुकीची जोडी ओळखा म्हणते. ओके, जोड्या पाहूया काय दिल्या. मुंबई महानगरपालिका 1 सदस्यीय प्रभाग, अन्य महानगरपालिका 3 सदस्यीय प्रभाग, नगरपालिका नगर परिषद 2 सदस्यीय प्रभाग आणि नगरपंचायत 2 सदस्यीय प्रभाग. तर याची चुकीची जोडी कोणती आहे? याची चुकीची जोडी आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4. ही चुकीची जोडी आहे. नगरपंचायत 2 सदस्यीय प्रभाग नसणार आहे, तर नगरपंचायत हा 1 सदस्यीय प्रभाग असणार आहे. हे मोस्ट इम्पॉर्टंट जे बदल झाले आहे ना पंचायत राजमध्ये हे लक्षात असू दे. हा नगरपंचायत हा 1 सदस्यीय प्रभाग असणार, त्याच्यामुळे ही जोडी आहे चुकीची आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 80. 12 ऑक्टोबर 2021 रोजी केंद्र सरकार पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडला महारत्न दर्जा देण्यात आला. त्या संदर्भात योग्य विधान ओळखा. महारत्न दर्जा प्राप्त हा देशातील 10वा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम ठरला. याआधी या कंपनीला 2007 मध्ये नवरत्न दर्जा देण्यात आला होता आणि केवळ ऊर्जा क्षेत्राला समर्पित ही देशातील सर्वात मोठी पायाभूत सुविधा वित्त कंपनी आहे. जुलै 1985 मध्ये या कंपनीची स्थापना झाली असून नवी दिल्ली इथे याचं मुख्यालय आहे. तर याच्यातलं आपल्याला काय ओळखायचं? योग्य विधान कोणकोणतं आहे ते आपल्याला इथं सांगायचं आहे. तर याच्यातले योग्य विधान आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ब आणि क, की 2007 मध्ये नवरत्न दर्जा प्राप्त झाला होता आणि ऊर्जा क्षेत्राला समर्पित ही देशातील सर्वात मोठी पायाभूत सुविधा कंपनी. आपण एक एक सेंटेन्स थोडं स्टडी करूया. तर
महारत्न दर्जा प्राप्त पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ही देशातील 11वी कंपनी आहे. बघा, पहिल्या सेंटेन्स मध्ये अ मध्ये काय म्हटलं होतं, ही कितवी आहे, 10वी आहे. ते 10वी नाही आहे, ही कितवी आहे, ही 11वी आहे. त्याच्यामुळे हा सेंटेन्स जो आहे हा चुकीचा ठरतो. ब, याआधी 2007 मध्ये नवरत्न दर्जा प्राप्त झाला होता, करेक्ट आहे. त्याच्यानंतर केवळ ऊर्जा क्षेत्राला समर्पित देशातील सर्वात मोठी पायाभूत सुविधा कंपनी, हा सुद्धा करेक्ट आहे. नंतर इथे म्हटलंय नाही जुलै 1985 मध्ये या कंपनीची स्थापना झाली, तर हे चुकीचं आहे. का बरं? कारण याची स्थापना आहे जुलै 1986 ची, जुलै 1986. त्याच्यामुळे हा सेंटेन्स सुद्धा काय चुकीचा आहे. आता हा आपल्या समोर एक अजून तुम्हाला ऍडिशनल माहिती सांगून देतो की कोणत्याही कंपनीला सार्वजनिक क्षेत्राला किंवा सार्वजनिक उपक्रमाला महारत्न दर्जा मिळवण्यासाठी काही निकष असतात. ते निकष जे पूर्ण करतात त्यांनाच तो दर्जा दिला जातो. ओके, याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. तर ते निकष कोणते आहे? तर महारत्न दर्जा प्राप्त करण्यासाठी जे निकष आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले येतो की मागील 3 वर्षात 5,000 कोटी रुपयापेक्षा अधिक त्यांचा वार्षिक निव्वळ नफा असला पाहिजे. किती? 5,000 कोटी. काय असला पाहिजे? हा निव्वळ नफा असला पाहिजे. हे याचं पहिलं निकष आहे. दुसरं, मागील 3 वर्षात 15,000 कोटी रुपये इतके सरासरी निव्वळ त्याचं मूल्य असलं पाहिजे. 15,000 कोटी. ओके. त्याच्यानंतर तिसरा एक निकष आहे की मागील 3 वर्षात 25,000 कोटी रुपयापेक्षा अधिक सरासरी उलाढाल झाली पाहिजे आणि संबंधित कंपनी भारतीय स्टॉक एक्सचेंज मध्ये सूचीबद्ध असली पाहिजे आणि कंपनीला नवरत्न दर्जा प्राप्त असलेला पाहिजे. अशाच कंपनीला महारत्न दर्जा देण्यात येतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 81, जागतिक लैंगिक अंतर निर्देशांकाबद्दल योग्य विधान ओळखा. संयुक्त राष्ट्र विकास परिषदेद्वारे 2006 पासून हा निर्देशांक जाहीर केला जातो. या निर्देशांकात 2021 मध्ये भारत 140व्या स्थानी होता. आइसलँड हा सर्वाधिक लैंगिक समानता असलेला देश आहे आणि इराक हा सर्वाधिक लैंगिक असमानता असलेला देश आहे. तर याच्यातले आपल्याला कोणते सेंटेन्स ओळखायचे? योग्य सेंटेन्स आपल्याला ओळखायला सांगितलंय. तर याच्यातलं पहिले जे सांगितलं की संयुक्त राष्ट्र विकास परिषदेद्वारे 2006 पासून हा निर्देशांक जाहीर केला जातो, तर हा इथं चुकला. तर हा जागतिक आर्थिक मंचाद्वारे जाहीर केला जातो. इथं काय म्हटलं? संयुक्त राष्ट्र विकास परिषद, त्याच्यामुळे हा सेंटेन्स चुकला. हा संयुक्त राष्ट्र विकास परिषद जाहीर नाही करत, तो कोण जाहीर करते? हा जाहीर करतो जागतिक आर्थिक मंच. ओके. त्याच्यानंतर बी, या निर्देशांकात 2021 मध्ये भारत 140व्या स्थानी होता. हा सेंटेन्स करेक्ट आहे. ब हा करेक्ट आहे. आइसलँड हा सर्वाधिक लैंगिक समानता असलेला देश होता, करेक्ट आहे. आणि ड, इराक हा सर्वाधिक लैंगिक असमानता, नाही, हा सुद्धा चुकला. कारण की सर्वाधिक जी लैंगिक असमानता आहे तो इराक नव्हता, तो कोणता होता? तो होता अफगाणिस्तान. अफगाणिस्तान हा सर्वाधिक लैंगिक असमानता असलेला देश ठरवण्यात आलं होतं, अफगाणिस्तान. ओके, त्याच्यामुळे हा सेंटेन्स चुकला. आपल्याला योग्य विचारले तर योग्य कोणते आहे? ब आणि क, म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 82, ग्लासगो येथे पार पडलेल्या संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची 5 लक्ष्य जाहीर केली. त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एकाचा समावेश नव्हता? ओके. 2030 पर्यंत भारत अजैविक इंधनापासून 500 गिगावॅट वीज निर्मिती करेल. 2030 पर्यंत भारत ऊर्जा निर्मिती क्षमतापैकी 50% ऊर्जा नूतनीकरणक्षम स्रोतांपासून मिळवेल. 2030 पर्यंत भारत जैव इंधनापासून 5 गिगावॅट वीज निर्मिती करेल. आणि 2030 पर्यंत भारत आपल्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाशी उत्सर्जनाचे प्रमाण म्हणजे एमिशन टेन्सिटी 45% पेक्षा कमी करेल. नंतर आहे 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन 1 अब्ज टनांपर्यंत कमी करेल आणि नेट झिरो अर्थात 0% कार्बन डायऑक्साईड वायू उत्सर्जनाचे उद्दिष्ट 2070 पर्यंत कायम गाठेल. तर याच्यातलं या 5 लक्ष्यांपैकी कोणतं एक असं आहे की ज्याच्यात नमूद केलं नव्हतं? इथं 6 सांगितले पण 5च जाहीर झाले होते, तर ते एक कोणतं नाहीये ते इथं ओळखायला सांगितलं. ते नसणारं मित्रांनो आहे ते आहे की 2030 पर्यंत भारत जैव इंधनापासून 5 गिगावॅट निर्मिती करेल. आता जैव इंधन म्हटलं तर मग तर हे तर पर्यावरणाच्या नुकसानकारक असतात, त्याच्यामुळे हा सांगितलं नव्हतं, म्हणजे क नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 83, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी 3 डिसेंबर 2021 रोजी देशातील पहिल्या स्वदेशी सर्व्हरचे अनावरण केले. त्या सर्व्हरचं नाव काय होतं? स्वदेशी म्हणजे भारतीय, मेड इन इंडिया. कोणतं सर्व्हर आहे भारताचं? त्याचं नाव देण्यात आलं होतं रुद्र. लक्षात असू द्या, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. काय नाव होतं? रुद्र. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 84, लष्कर आणि नौदल सराव आणि देश यांच्या योग्य जोड्या जुळवा. खंजर, वरुणा, दस्तलिक आणि वज्र प्रहार. तर याचं योग्य उत्तर बघा, खंजर हा भारत किर्गिस्तान मध्ये जो युद्ध सराव आहे त्याला खंजर म्हटलं जाते. वरुणा हा भारत फ्रान्सचा आहे
दस्तरिक भारत उझबेकिस्तानचा आहे आणि वज्रप्रहार भारत अमेरिकेचा, म्हणजे ऍज इट इज आहे. त्यांच्या समोरच त्यांचं उत्तर दिलं, म्हणजे 1 2 3 4 यांच्या जोड्या सरळ सरळ 1 2 3 ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 85, गगनयान मोहिमेबद्दल योग्य विधान ओळखा. 15 ऑगस्ट 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गगनयान या मोहिमेची घोषणा केली. भारताची पहिली सहमानव मोहीम आहे. ही मोहीम 2023 मध्ये प्रक्षेपित करण्यात येणार आहे आणि ही मोहीम यशस्वी झाल्यास मानवास अंतराळात पाठवणारा भारत हा तिसरा देश ठरेल. तर याच्यातलं योग्य विधान आपल्याला ओळखायला सांगितलंय आणि याच्यातले योग्य विधान आहे मित्रांनो, भारताची पहिली सहमानव मोहीम आहे आणि ही मोहीम 2023 मध्ये प्रक्षेपित केली जाणार आहे. जे पहिले सांगितले की 15 ऑगस्ट 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गगनयान मोहिमेची घोषणा केली, नाही हा चुकला. हा घोषणा कधी झाली तर ही 15 ऑगस्ट 2018 रोजी घोषणा झाली होती. त्याच्यामुळे हा जो आहे हा चुकीचा आहे. आणि जो शेवटी सांगितलं की ही मोहीम यशस्वी झाल्यास मानवास अंतराळात पाठवणारा भारत तिसरा देश ठरेल, तर तिसरा नाही, असं जर सक्सेस झालं तर भारत हा चौथा देश ठरणार आहे. कितवा देश? चौथा देश. हा सुद्धा लक्षात असू द्या. मग पहिले 3 देश कोणते आहे? तर पहिले 3 देश आहे अमेरिका, रशिया आणि चीन. ओके, म्हणजे ब क योग्य, ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 86, प्रमुख जागतिक कंपन्या आणि भारतीय सीईओ अध्यक्ष यांच्या योग्य जोड्या लावा. गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲडोबे आणि ट्विटर. हा मोस्ट चर्चेचा विषय राहिलेला आहे बघा. ट्विटर यावर्षी एक डील होणार होती एलन मस्क सोबत, झाली म्हणून घोषित झालं, पुन्हा झालं की नाही झाली, म्हणजे विवाद त्याच्यावर चालू आहे. त्याच्यामुळं करंट अफेअर्स, वर्ल्ड करंट अफेअर्स किंवा नियुक्त्यामध्ये हा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न असू शकतो. तर सुंदर पिचई गुगलचे कोण आहे? सुंदर पिचई. हे मोस्ट आपल्याला कॉमन आहे, हे माहित आहे, फार फेमस व्यक्तिमत्व आहे. मायक्रोसॉफ्टचे कोण आहे? मायक्रोसॉफ्टचे आहे सत्या नडेला. ॲडोबेचे शंतनू नारायण आणि ट्विटरचे आहे पराग अग्रवाल. फार चर्चेत होते पराग अग्रवाल जेव्हा एलन मस्कनं हे ट्विटरची डील होणार आहे असं सांगण्यात येत होतं की पराग अग्रवालनं आता त्यांना काढण्यात येणार, परंतु ही डील झाली नाही. अजूनही पराग अग्रवाल ट्विटरचे सीईओ आहेत. म्हणजे याचं उत्तर काय असणार? 4 3 2 1. बघू ऑप्शन मध्ये पाहूया आहे का. बघा ऑप्शन नंबर 4 4 3 2 1. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार 4 3 2 1. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 87, दानिश सिद्दीकी यांच्याबाबत योग्य विधाने निवडा. मोस्ट इम्पॉर्टंट हा प्रश्न असणार आहे मित्रांनो एक्झामच्या दृष्टिकोनातून, कारण की पुलित्झर पुरस्कार प्राप्त, 2दा पुलित्झर पुरस्कार यांना प्राप्त झालाय. त्याच्यामुळे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून फार मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर काय सेंटेन्स आहे बघा, याला आपल्याला योग्य ओळखायला सांगितले आहे की रॉयटर इंडियाचे मुख्य छायाचित्रकार सिद्दीकी यांना 2017 मध्ये जागतिक प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे आणि यांना 16 जुलै 2021 रोजी अफगाणिस्तानमध्ये छायाचित्रण करताना तालिबानी बंडखोरांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्याच्यातलं योग्य विधान आपल्याला ओळखायला सांगितलंय. तर याच्यातला जो ब आहे ना की 2021 मध्ये 16 जुलैला अफगाणिस्तानमध्ये त्यांचं मृत्यू झालं तालिबान बंडखोरांच्या हल्ल्यात, तर हा करेक्ट आहे. हा जो पहिला सांगितला ना की 2017 मध्ये जागतिक प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार प्राप्त झाला नाही, त्यांना 2018चा प्राप्त झाला मित्रांनो. 17चा नव्हता, तो कधीचा होता? 2018चा. त्याच्यामुळे हा चुकीचा आहे, म्हणजे फक्त ब योग्य आहे. आणि अजून ऍडिशनल माहिती असू द्या, त्यांना 2018चा भेटला, 2017चा तर भेटला, त्यांना 2022चा सुद्धा भेटलाय. 2022चा सुद्धा त्यांना घोषित झालं. 2018चं का बरं त्यांना प्राप्त झालं होतं? तर रोहिंग्याची जी निर्वासित आहे रोहिंग्या लोक, त्यांच्या छायाचित्रणासाठी त्यांनी जे फोटो काढले होते, त्यांची जीवनातले जे पेच प्रसंग आहे त्यासाठी त्यांना हा प्राप्त झाला. तर 2022चा पुलित्झर पुरस्कार त्यांना कशासाठी प्राप्त झाला? तर कोविड-19ची जी सिच्युएशन होती, त्यांची जे छायाचित्रण त्यांनी केलं त्याच्यासाठी त्यांना 2022चा सुद्धा पुलित्झर पुरस्कार देण्यात आलं आहे आणि तो मरणोपरांत आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 88, आगामी ऑलिम्पिक स्पर्धा आणि ठिकाण यांची चुकीची जोडी ओळखा. याच्यातली चुकीची जोडी कोणती आहे? तर 2024चं 33वं पॅरिस फ्रान्स येथे होणार आहे, हा करेक्ट आहे. 2028ला लॉस एंजेलिस अमेरिका, करेक्ट आहे. 32 ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया, हा सुद्धा करेक्ट आहे. आणि 36 भारत दिल्ली, ही जोडी चुकीची आहे. दिल्ली भारत हे घोषित नाही आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 89, निपुण भारत उपक्रम खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सध्या फार ऍक्टिव्ह मोड मध्ये निपुण भारत उपक्रमाचे कार्यक्रम घेतले जात आहे. संपूर्ण भारतभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यात याचा कार्यक्रम घेतला जात आहे. त्याच्यामुळे एक्झामच्या दृष्टिकोनात फार महत्वाचा आहे. तर हा कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड आहे? हा आहे प्राथमिक शिक्षणाशी आहे. कोणतं? प्राथमिक शिक्षण. प्रश्न क्रमांक 90, योग्य विधान ओळखा. 9 ऑक्टोबर 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रीनफील्ड चिपी विमानतळाचं उद्घाटन झालं. UDAN योजनेअंतर्गत हे 62वे विमानतळ ठरलं आहे. तसेच सिंधुदुर्ग मुंबई हा 76वा UDAN मार्ग ठरला आहे. आपल्याला याच्यातलं योग्य विधान ओळखायचं आहे. तर याच्यातलं योग्य विधान फक्त
9 ऑक्टोबर 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रीनफील्ड चिपी विमानतळाचं उद्घाटन झालं. फार विवाद याच्यावरून झाला होता, त्याच्यामुळे एक्झामच्या दृष्टिकोन महत्वाचा प्रश्न ठरतो. ब का बरं चुकीचा आहे? तर इथे याने काय म्हटलं की हा योजनेअंतर्गत 62 विमानतळ ठरलाय. तर हा 62 विमानतळ नाही, हा 61 विमानतळ ठरलाय UDAN या योजनेअंतर्गत. 61, त्याच्यामुळे हा इथं तर चुकीचा आहे. आणि तसंच हा सिंधुदुर्ग मुंबई 75वा UDAN महामार्ग ठरला आहे. तर 76 सांगितलं, 76 नाही, हा 75वा मार्ग ठरला आहे. प्रश्न क्रमांक 72, 2022-23 या आर्थिक वर्षाच्या ITR फॉर्म मध्ये कोणता नवीन कॉलम जोडण्यात आलाय? तर या अर्थसंकल्पनात याची घोषणा झाली होती की आता आर्थिक वर्ष 2022-23 पासून ITR फॉर्म मध्ये आता क्रिप्टोकरन्सी हा एक नवीन कॉलम याच्यामध्ये जोडण्यात येणार आहे. आणि कर भरण्यासाठी एक स्वतंत्र कॉलम असते, त्याच्यामध्ये हा ऍड करण्यात येणार आहे. आणि महसूल सचिव तरुण बजाज यांनी ही माहिती दिली होती. आणि ITR फॉर्म मध्ये कर देताना क्रिप्टोसाठी स्वतंत्र कॉलम दिसल आणि या कॉलम मध्ये क्रिप्टोकरन्सी मधून कमाईची माहिती लोकांना आता द्यावी लागणार आहे. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पनात क्रिप्टोकरन्सी आणि इतर डिजिटल मालमत्तांच्या व्यवहारावरील उत्पन्नावर एकूण 30% कर लावण्यात आला आहे. हे सुद्धा एक ऍडिशनल माहिती असू द्या की आता डिजिटल उत्पन्न आणि क्रिप्टोकरन्सी जे काही आहे त्यांच्यावर आता किती टक्के कर आहे? 30% कर असणार आहे. आणि यासोबतच मर्यादेपेक्षा जास्त व्यवहारांवर 1% TDS आणि लावण्याचाही प्रस्ताव आहे. आणि TDS शी संबंधित तरतूद 1 जुलै 2022 पासून लागू होणार आहे. तर क्रिप्टोवरील जो कर आहे तो 1 एप्रिल पासून लागू झालाय. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे म्हणजे CBDTचे अध्यक्ष JB महापात्रा यांनी क्रिप्टोकरन्सीच्या कायदेशीर वैधतेवर मोठं विधान केलं होतं. आणि क्रिप्टोकरन्सी किंवा डिजिटल मालमत्तांमध्ये व्यापार करणे केवळ तुम्ही कर भरता म्हणून कायदेशीर ठरत नाही असं त्यांनी म्हटलं होतं. क्रिप्टोकरन्सीसाठी राष्ट्रीय स्तरावर धोरण तयार करण्याचं सुद्धा काम चालू आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 73, गिफ्ट सिटी कोणत्या राज्यात उभारण्यात आली आहे? तर नुकतीच याच्यावरून फार मोठा वाद पेटला होता महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या मध्ये की जो मुंबईचं जे काही ऑफिसेस आहे किंवा जो निधी आहे तो सगळ्या गिफ्ट सिटीकडे वळवण्यात येत आहे असं महाराष्ट्र शासनानं आरोप केला होता. तर हे थोडा वादाचा मुद्दा होता, त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तर हे जे गिफ्ट सिटी आहे ते गुजरातमध्ये आहे. कोणत्या राज्यात आहे? गुजरातमध्ये. आंतरराष्ट्रीय वित्त केंद्र मुंबईऐवजी गुजरातमधील गांधीनगरमध्ये म्हणजे गिफ्ट सिटीमध्ये सुरू करण्यात आल्यानंतर हे केंद्र अधिक सक्षम करण्यावर मोदी सरकारनं भर दिला. गिफ्ट सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, लवाद केंद्रे, हवामान बदलावरील उपायांवरील आर्थिक केंद्र उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. आणि यामुळे गेली 5 वर्षे मुंबईत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय लवाद केंद्रात गिफ्ट सिटीची स्पर्धा करावी आता लागणार आहे. अनेक आर्थिक संस्था, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बँकांची कार्यालय आणि अन्य संस्थांनी गिफ्ट सिटीमध्ये कार्यालय स्थापन करून कामकाज सुद्धा सुरू केलंय. वास्तविक आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र देशाची आर्थिक राजधानी मुंबईत उभारण्याची घोषणा तत्कालीन वित्त मंत्री प्रणव मुखर्जी यांनी अर्थसंकल्पात केली होती. पण केंद्रात सत्ता बदल झाल्यावर मुंबईचं महत्व कमी झालं आणि गिफ्ट सिटीमधील वित्तीय केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर मुंबई केंद्र उभारण्याचा विचार केला जाईल असं केंद्रानं स्पष्टीकरण सुद्धा याच्यावर दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 74, ई श्रम पोर्टल बाबत योग्य विधान निवडा. देशातील सर्व क्षेत्रातील संघटित कामगारांच्या नोंदणीसाठी हे पोर्टल सुरू करण्यात आलं. यात नोंदणीनंतर कामगाराला 12 अंकी क्रमांक असणारं एक ओळखपत्र देण्यात येईल. आणि 26 ऑगस्ट 2021 रोजी नवी दिल्ली येथे या पोर्टलचं अनावरण करण्यात आलं. याच्यातलं आपल्याला काय ओळखायचं आहे? योग्य विधान कोणतं आहे ते इथं ओळखायचं आहे. तर या ठिकाणी बघा यांनी काय म्हटलं की देशातील सर्व क्षेत्रातील संघटित कामगारांच्या नोंदणीसाठी हे पोर्टल सुरू करण्यात आलं. तर हा जो पोर्टल आहे ना देशातील सर्व क्षेत्रातील असंघटित कामगारांसाठी आहे. कोणासाठी? असंघटित. इथं संघटित म्हणजे हा सेंटेन्स काय झाला इथं? हा चुकला, हा योग्य नाही, हा अयोग्य आहे. त्यानंतर या नोंदणीनंतर 12 अंकी क्रमांक येणारा ओळखपत्र देण्यात येईल, करेक्ट आहे. आणि 26 ऑगस्ट 2021 रोजी पोर्टलचं अनावरण करण्यात आलं, हा सुद्धा योग्य आहे. आणि यावर सुमारे 38 कोटीपेक्षा जास्त कामगारांची नोंदणी सुद्धा झाली आहे. ब क योग्य म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 75, 15 व 16 नोव्हेंबर 2021 रोजी 7वा हिंदी महासागर नौदल परिसंवाद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडला? तर हा पार पडला होता पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 76, अयोग्य विधान ओळखा. काय विचारलं? अयोग्य. 1 जुलै 2021 रोजी मुंबई समाचार या हिंदी वृत्तपत्राला 200 वर्षे पूर्ण झाली. हे आशियातील सर्वात जुनं वृत्तपत्र आहे. 1822 मध्ये पहिल्यांदा हे वृत्तपत्र सुरू झालं आणि पारशी अभ्यासक फर्दुनजी मुराजबान यांनी या वृत्तपत्राची स्थापना केली. तर याच्यातलं अयोग्य विधान कोणतं आहे आपल्याला ओळखायला सांगितलं. तर पहिला जो आहे ना, पहिलाच अयोग्य आहे. का? कारण की मुंबई समाचार हे हिंदी वृत्तपत्र नव्हतं. काय होतं? हे गुजराती वृत्तपत्र होतं. ओके.
गुजराती वृत्तपत्र होतं. हे गोष्ट लक्षात असू द्या. आणि याला 200 वर्ष पूर्ण झाली, हा करेक्ट आहे. याला 200 म्हणजे हा सगळ्यात जुना एशियाचा वृत्तपत्र मानलं जाते, परंतु हा गुजराती होता, त्याच्यामुळे पहिला सेंटेन्स तो अयोग्य आहे. प्रश्न क्रमांक 77 पाहूया. वर्ल्ड गेम्स ॲथलेट ऑफ द इयर 2021 अवॉर्ड प्राप्त करणारा भारतीय खेळाडू कोण? पहिल्यांदा हा जो अवॉर्ड आहे भारतीय खेळाडूला प्राप्त झालाय, त्याच्यामुळे हा प्रश्न फार इम्पॉर्टंट आहे. आणि तो कोण आहे? तो आहे PR श्रीजेश. PR श्रीजेश. भारतीय पुरुष हॉकी संघाची भिंत समजला जाणारा गोलरक्षक PR श्रीजेशने इतिहास रचलाय आणि याला 2021चा वर्ल्ड गेम्स ॲथलेट पुरस्कार मिळालाय. हा सन्मान मिळवणारा तो भारतातील पहिलाच पुरुष हॉकीपटू ठरलाय. PR श्रीजेशने चाहत्यांच्या जो मतदान झालं होतं या अवॉर्डसाठी, त्याच्या जोरावर 23 खेळाडूंना पराभूत केलं आणि याला 1,27,647 मते मिळाली. तर 2 नंबरचा जो आहे स्पेनचा गिर्यारोहण स्टार अल्बर्ट लोपेज दुसऱ्या क्रमांकावर आला, त्याला एकूण 67,000 मते मिळाली होती. आणि PR श्रीजेश हा वर्ल्ड गेम्स ॲथलीट पुरस्कार मिळवणारा भारतातील दुसरा हॉकीपटू आहे. 2009 मध्ये हा पुरस्कार भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिने जिंकला होता. आणि श्रीजेशने 4 दशकानंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावली होती. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 78. भारतीय अर्थसंकल्प सर्वाधिक वेळा मांडण्याचा विक्रम कुणाच्या नावावर आहे? थोडासा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, कारण की बरेच लोक निर्मला सीतारामनच्या नावावर जाऊ शकतात, परंतु त्यांच्या नावावर हा विक्रम नाहीये. हा जो विक्रम आहे तो आहे मोरारजी देसाई यांच्या नावावर. सगळ्यात जास्त वेळा त्यांनी अर्थसंकल्प मांडलाय. स्वतंत्र भारताच्या इतिहासात सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा रेकॉर्ड माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. त्यांनी वित्तमंत्री असताना 10 वेळा भारतीय अर्थसंकल्प मांडला होता. 2 वेळा अंतरिम बजेट. मोरारजी देसाई 13 मार्च 1958 पासून 29 ऑगस्ट 1963 पर्यंत देशाचे वित्तमंत्री होते. त्यानंतर 67 पासून 69 पर्यंत दुसऱ्यांदा वित्तमंत्री राहिले. आणि मोरारजी देसाई यांचा जन्मदिवस हा 29 फेब्रुवारी आहे, जो 4 वर्षातून एकदाच येतो. म्हणजे इंटरेस्टिंग आहे, 29 फेब्रुवारी. आणि मोरारजी देसाई यांनी 1964 आणि 68 चे अर्थसंकल्पना वाढदिवशी सादर केले होते. हा सुद्धा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. प्रश्न क्रमांक 79. इटलीच्या राष्ट्रपतीपदी कोणाची निवड झाली आहे? तर जे इटलीची राष्ट्रपतीची निवड झाली ना, हा सुद्धा फार चर्चेचा विषय जगभरात ठरला होता. का? कारण की तिथे राष्ट्रपती बनण्यास जे महोदय राष्ट्रपती बनले ते बनण्यास तयारच नव्हते. इतर कोणीही बनण्यास तयार नाही, म्हणून जबरदस्तीने त्यांना राष्ट्रपती बनवण्यात आलं. त्यामुळे जगभरात हा चर्चेचा विषय बनला होता. त्याच्यामुळे एक्झामच्या दृष्टिकोनातून हा नाव लक्षात असू द्या. तर कोण आहे? तर ते आहे सर्जिओ मातारेला. हे इटलीचे राष्ट्रपती यांची निवड झाली. सर्जिओ मातारेला पहिल्यांदा 2015 मध्ये राष्ट्रपती झाले आणि आता त्यांना दुसऱ्यांदा 7 वर्षाच्या काळासाठी पुन्हा निवडण्यात आलं. मातारेला यांनी निवडण्यापूर्वी राष्ट्रपतीसाठी 7 वेळेस मतदान झाले, मात्र कोणाच्याही नावावर सहमती झाली नाही. इटलीचे सर्जिओ मातारेला यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती म्हणून निवडण्यात आलं. एकूण 1009 मतांपैकी त्यांना 759 मते मिळाली. 80 वर्षाचे मातारेला पुन्हा राष्ट्रपती होण्यास इच्छुक नव्हते. तसेच अनेक वेळेस पुन्हा निवडणूक लढण्यास तयार नसल्याचे त्यांनी सांगितलं सुद्धा होतं. मात्र जेव्हा इटलीतील राजकीय पक्षांमध्ये एकही नावावर सहमती न झाल्याने सर्जिओ यांना पुन्हा राष्ट्रपती म्हणून निवडण्यात आलं. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 80. राष्ट्रीय महिला आयोगाच्या 30व्या स्थापना दिवस निमित्त कोणता कार्यक्रम आयोजित केला गेला? तर या स्थापना दिवस निमित्त शी द चेंज मेकर हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. राष्ट्रीय महिला आयोग ही एक वैधानिक संस्था आहे जी 31 जानेवारी 1992 कधी स्थापना आहे? 31 जानेवारी 1992 ला स्थापन झाली होती. ही एक संस्था आहे जी महिलांच्या हक्कांसाठी संबंधित आहे. तक्रारीचा आधार किंवा स्वतः संवैधानिक हितसंबंध आणि त्यांच्यासाठी कायदेशीर संरक्षणाची अंमलबजावणी करणे आयोग यांचं काम करते. आणि आयोगाच्या पहिल्या ज्या प्रमुख होत्या त्या होत्या सुश्री जयंती पटनायक. नेक्स्ट क्वेश्चन, क्रमांक 81. डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंबंधी कोणत्या शिफारशी केल्या आहे? महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्रामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसाठी एक समिती नेमली होती, डॉक्टर रघुनाथ माशेलकर समिती. तर या समितीने काही शिफारशी केल्या. तर त्यांचं कोणत्या शिफारशी खालीलपैकी आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी 4 वर्षाचा करणे, शैक्षणिक संस्थांना 50 वर्षे पूर्ण झाली त्यांना विद्यापीठाचा दर्जा देणे, विद्यापीठाच्या आर्थिक स्थितीबाबत श्वेतपत्रिका काढण्यात यावी, शैक्षणिक रिक्त पदे भरण्यात यावी, 10वी नंतर शैक्षणिक तांत्रिक अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी धोरण निश्चित करणे आणि परदेशी विद्यापीठांना राज्यांमध्ये शैक्षणिक कार्य करण्याच्या दृष्टीने वैधानिक तरतूद करण्यात यावी. तर याच्यातल्या सगळ्या शिफारशी ह्या योग्य या रघुनाथ माशेलकर समितीनंच केलेल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 82. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स ADR
अहवालानुसार देशातील सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष कोणता आहे? उत्तर जवळपास सगळ्यांना माहितीच असेल. तर सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष ठरलाय बीजेपी. देशातील 7 प्रमुख पक्षांपैकी भाजपाकडे सर्वाधिक संपत्ती असल्याचं माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म म्हणजे एडीआरच्या अहवालात समोर आलंय. 2019-20 या आर्थिक वर्षात 7 राष्ट्रीय आणि 44 राजकीय पक्षांना घोषित केलेली एकूण मालमत्तेमध्ये अनुक्रमे जे बीजेपी आहे ते सगळ्यात समोर राहिली. आणि राष्ट्रीय पक्षांपैकी भारतीय जनता पक्षानं सर्वाधिक संपत्ती जाहीर केली. या दरम्यान भाजपनं 4,847 कोटी रुपयाची संपत्ती जाहीर केली. आणि एडीआरने केलेल्या विश्लेषणातून ही माहिती मिळाली की एडीआर नुसार त्या पाठोपाठ बहुजन समाजवादी पार्टी 698 कोटी रुपये आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 588 कोटी रुपये यांनी मालमत्ता घोषित केली. आणि समाजवादी पार्टीने सर्वाधिक 563 कोटी रुपये. क्रमांक 83 भारतीय मध्य आशिया शिखर परिषदेच्या पहिल्या बैठकीत कोणते देश सहभागी झाले होते? मोस्ट इम्पॉर्टंट आहे. जे देश सहभागी झाले होते ते होते कझाकिस्तान, किर्गिज प्रजासत्ताक, तजाकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान. हे सगळेच्या सगळे या भारत मध्य आशिया शिखर परिषदेच्या पहिल्या बैठकीत सहभागी झाले होते. ऑप्शन नंबर 4 वैल्पैकी सर्व. प्रश्न क्रमांक 84 एशियन गेम्स 2022 मध्ये कोणत्या नवीन खेळाचा समावेश करण्यात आला आहे? तर या एशियन गेम्स मध्ये क्रिकेटचा आता समावेश झालाय. सोबतच ब्रेक डान्स आणि ई स्पोर्टचा सुद्धा याच्यात समावेश करण्यात आलाय. 2022चं जे एशियन गेम्स आहे ते हँगझाऊ, इंजिनिअरिंग, चीन आणि 5 शहरांमध्ये 2022 ची आशियाई स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. कधी? 10 ते 25 सप्टेंबरच्या दरम्यान. 10 ते 25 सप्टेंबर आशियाई स्पर्धा पार पडणार आहे. आणि या कालावधीत ही रंगणार आहे. 40 क्रीडा प्रकार या स्पर्धेत पार पडणार आहे. ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशिया यावर्षी आशिया स्पर्धेत ई स्पोर्ट व ब्रेक डान्सला मान्यता दिली आहे. तर 11 वर्षानंतर क्रिकेटचा आशियाई स्पर्धेत पुनरागमन होत आहे. आणि T20 फॉर्मॅटमध्ये हे सामने क्रिकेटच्या आता या आशियाई गेम्समध्ये खेळले जाणार आहे. 1990चा अपवाद वगळला आतापर्यंत पार पडलेल्या प्रत्येक आशियाई स्पर्धेत पदक तालिकेत भारतीय संघ टॉप 10 मध्ये राहिला आहे. भारताने आतापर्यंत 139 सुवर्ण, 178 रौप्य व 299 कांस्य पदकाची कमाई आशियाई गेम्स मध्ये केली आहे. 2014 मध्ये आशियाई स्पर्धेत क्रिकेट खेळवण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 85 पहिलं उपग्रह टॅगिंग झालेल्या समुद्री कासवाला काय नाव देण्यात आलं? त्याचं नाव देण्यात आलं होतं प्रथमा. काय नाव देण्यात आलं होतं? प्रथमा. या कासवाला प्रथमा नाव देण्यात आलं होतं. महाराष्ट्रात जे भारताचा पश्चिम किनारा आहे या ठिकाणी केलेल्या समुद्र कासवाचं पहिलं उपग्रह टॅगिंग असल्याने हे नाव त्याला देण्यात आलं. ते महाराष्ट्रातील समुद्री कासव संवर्धनाच्या दिशेने टाकले एक महत्वाचं पाऊल मानलं जात आहे. आणि महाराष्ट्र वन विभाग, कांदळवन कक्ष आणि भारतीय वन्यजीव संस्था आणखी 4 ऑलिव्ह रिडले टॅग करण्यासाठी योजना आखत आहे. यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मधील विविध समुद्र किनाऱ्यांचा याच्यात समावेश आहे. या अभ्यासामुळे देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची हालचाल समजण्यात मदत होणार आहे. आणि महाराष्ट्रातील जे समुद्री कासव समजण्याच्या नव्या युगाची सुरुवात होत असल्याने या कासवाला प्रथमा असं नाव देण्यात आलं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो या पेपरमधील चालू घडामोडीचे प्रश्न कंप्लीट होतात. आय होप सर्व प्रश्न एक्झामच्या दृष्टीकोन तुम्हाला महत्त्वाचे ठरतील. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रांनो शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. आणि तुम्हाला टेस्ट सीरीज जॉईन करायची असेल तर खाली मोबाईलवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.